आज आपण आलेलो आहोत चार मिनार येथे। हैदराबादमधील चार मिनार हे भारतातील हैदराबाद शहराचे प्रसिद्ध असे स्मारक आहे। चार मिनारची स्थापना 1591 साली झालेली आहे। हैदराबाद शहराच्या स्थापनेच्या वेळी त्यांनी हे भव्य स्मारक बांधले। हैदराबादमधील चार मिनार या मनोऱ्यामध्ये 144 पायऱ्या आहेत ज्या मजल्यावर नेण्यासाठी। त्याची तिकीट 300 रुपये आहे। हे स्मारक बांधण्यासाठी कोणत्याही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाहीये। स्मारकात जाण्याची वेळ 9:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असते। हैदराबादचा प्रतीक चिन्ह म्हणून चार मिनार ओळखले जाते। येथे असलेला प्राचीन लाड बाजार 400 वर्ष जुना आहे। चार मिनारला भेट देणे ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सफर आहे। तुम्हाला जर हैदराबादला जायचा योग आला तर चार मिनारला नक्की भेट द्या। चार मिनार येथे तुम्हाला भाग्यलक्ष्मी देवीचे मंदिर लागेल। त्या मंदिरामध्ये जाऊन भाग्यलक्ष्मी देवीचे दर्शन घ्यायला विसरू नका। चार मिनार येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात। चार मिनार हैदराबादच्या जुन्या भागात स्थित आहे आणि आजूबाजूला प्रसिद्ध असा लाड बाजार आहे। येथे मोत्याचे दागिने, पारंपरिक लखनवी कापड आणि निजामी खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे। रात्रीच्या वेळी चार मिनार प्रकाशाने उजळला जातो आणि त्याचे सौंदर्य हे अधिकच खुलते। मस्तपैकी चार मिनार फिरून झालेला आहे आणि तेथे शॉपिंगही मस्त झालेली आहे। आता आपण आलेलो आहोत तो चौमहल्ला महल बघण्यासाठी। चौमहल्ला महल हा हैदराबाद येथील एक ऐतिहासिक महल आहे जो प्रसिद्ध चार मिनारच्या दक्षिण पश्चिमेला स्थित आहे। हा महल पूर्वी निजामाच्या राजवाड्यापैकी एक होता आणि येथेच निजामाने आपल्या दरबार सभा घेतलेल्या होत्या। चौमहल्ला या नावाचा अर्थ होतो चार महल। आज चौमहल्ला महल पर्यटकासाठी खुला आहे आणि येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शन आयोजित केले जातात। महल पाहण्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। शुक्रवारी बंद असतं। तसंच भारतीय नागरिकांसाठी 200 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये अशी प्रवेश शुल्क आकारण्यात येतं। हा महल निजामशाही वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असून जर तुम्ही हैदराबादला भेट देणार असाल तर हा महल नक्की आवर्जून पहा। चालून खूपच भूक लागली म्हणून एका मस्तपैकी हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे मस्त तंदुरी आणि बिर्याणीचा आस्वाद घेतला। हैदराबादला येऊन आपण हैदराबादीच बिर्याणी खातो, बरोबर की नाही?